रामकृष्ण हरी माऊली। राज्य सरकारकडून दरवर्षी संविधान दिंडी निघते। बार्टीकडून हा उपक्रम राबवला जातो। संविधानाविषयी दिंडीमध्ये जनजागृती करणं हे या दिंडीचं महत्त्व आहे। मात्र या दिंडीचे समन्वयक बार्टीचे प्रकल्प प्रमुख राहुल गंगावणे यांच्याशी बातचीत केली आहे आणि चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय विठ्ठल। मी आता बरड या ठिकाणी आहे आणि आज माऊलींचा मुक्काम हा बरडमध्ये आहे। वेगवेगळे उपक्रम जसं आपण पाहत आलो आतापर्यंत एपिसोड्समध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये जेव्हा पालखी जाते त्यावेळेला उपक्रम असतात। शासनाचा हा उपक्रम आहे संविधान दिंडी आणि दरवर्षी बार्टीच्या माध्यमातून संविधान दिंडी ही आयोजित केली जाते आणि संविधानाबद्दल जनजागृती करण्याचं एक काम सुरू असतं। माझ्यासोबत आता राहुल गंगावणे आहेत जे बार्टीचे या ठिकाणचे प्रकल्प संयोजक आहेत। सर स्वागत आहे तुमचं। एकूणच हा जो संकल्प आहे किंवा ही जी दिंडी आहे त्याविषयी आपण माहिती सांगा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीनं ही दिंडी गेली 10 वर्ष म्हणजे 2016 पासून सुरू आहे। आम्ही दरवर्षी बार्टीचे समता दूत या आषाढी वारीमध्ये आळंदी ते पंढरपूरपर्यंत समतेचा विचार, त्याचबरोबर समाजसुधारकांचा विचार आणि संविधानाचा विचार, समतेचा विचार या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या संविधान दिंडीच्या माध्यमातून काम करत असतो। प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे समतादूत आहेत ते यावेळेला या ठिकाणी एकवटले जातात आणि या वारकऱ्यांच्या सोबत चालत असतात। चालता बोलता आम्ही वारकऱ्यांच्यामध्ये संविधानाविषयी त्यांना माहिती देतो, त्यांना संविधान काय आहे असे साधे साधे प्रश्न विचारतो। प्रश्नमंजुषा कार्यक्रम असतील, चालता बोलता कार्यक्रम असतील, असे आम्ही त्यांच्यासोबत घेत असतो। शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना। खूप छान उपक्रम तुम्ही करता आहात आणि बाबासाहेबांचं संविधान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे शासनाचा आणि या उपक्रमाला आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी बरडवरून।